सगळे मला ओरडतील तुमच्या मुलाला. काय फोटोच घ्या ना, काय घ्या मॅडम. प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वच्छता सारख्या फॅसिलिटी जर या ठिकाणी उपलब्ध झाल्या तर आमच्या मालाला सुद्धा योग्य भाव मिळेल. आज आमचं हे दुःख आहे सर की आमच्या मालाचा भाव आम्हाला ठरवता येत नाहीये, पण आपल्या सगळ्यांचं जर असंच सहकार्य लाभलं तर नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेचे पाया असलेले आम्ही अजून तो पाया मजबूत करू याची ग्वाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले असे भापकर साहेब, नरेंद्रजी पवार, जिल्हा कृषी अधिकारी देशमुख साहेब, उपायुक्त मनपा थेटे मॅडम, आमचे सहकारी दिलीपराव थोरात, विशालजी कदम, सुरेंद्र कुलकर्णी, निळकंठ साहेब, राम पवार, डॉक्टर हर्षाली देशमुख ताई, अरुणजी पेरे, विजय सोमवंशी, संदीप खरात, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व शेतकरी, उपस्थित बंधू आणि भगिनी, आजच्या या शेतकरी आठवडी बाजाराविषयी आपल्याला देशमुख मॅडमनी मार्गदर्शन केलं, थेटे मॅडमनी केलं आणि पवार साहेबांनी आणि भापकर साहेबांनी मार्गदर्शन केलेले. आज मला वाटतं ही सुरुवात ही आपल्या या भागातून ही सुरुवात होते आणि विशेष म्हणजे स्वामी समर्थ शेतकरी कंपनीमार्फत ही सुरुवात होते आणि मला वाटतं आणखीन 5-6 ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा जिथे जिथं जागा उपलब्ध होईल तिथं तिथं हा आठवडी बाजार भरवला जाईल आणि मला वाटतं त्याच्यामुळं ग्राहकांची सोय होईल आणि आपल्याला ताजा माल भेटेल. विशेष म्हणजे आपण आता थेटे मॅडमने सांगितलं पीर बाजारात गेलो तर कशी गर्दी असते आणि विशेष म्हणजे मी आल्या बघितलं एक चांगलं वातावरण या आठवडी बाजाराचे इथं तयार झालेले. 4-5 तास हा बाजार भरणार आहे, आपल्याच कॉलनीत हा बाजार आहे आणि मला वाटतं काहीला वाटत असेल बाजारामुळं दुर्गंधी येईल, पण असं कुठलंही होणार नाही याची काळजी ही घेतल्या जाईल. मला वाटतं कोथिंबीर असून मेथी असून त्याची काळी सुद्धा इथे शिल्लक राहणार नाही अशी काळजी घेतली जाईल. कुठलीही दुर्गंधी येणार नाही, कुठली घाण होणार नाही, एकदम स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचा माल तुम्हाला भेटेल. जसं ग्राहकाला वाटतं स्वस्त भेटलं पाहिजे, उत्पादकाला वाटतं माझ्या मालाला भाव भेटला पाहिजे, पण चांगल्या प्रतीचा माल. आणि जसं साहेबांनी सांगितलं की आपण हे जे काही भाजीपाला आहे हा भाजीपाला आपल्याला चांगला मिळाला पाहिजे, विष मुक्त हा भाजीपाला आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणून मला सांगायचं की ही सोय महानगरपालिकेनं केली. याला सहकार्य स्वामी समर्थ शेतकरी देशमुख साहेब यांचं सहकार्य, महानगरपालिकेचं सुद्धा सहकार्य, कॉलनीचं सहकार्य राहील आणि खासदार म्हणून माझं सुद्धा सहकार्य राहील.
सुनीता आवराडे, क्रांती चौक मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष, भाजप। आज या निमित्तानं आम्ही इथं उल्कानगरीमध्ये जो शेतकरी आठवडी बाजार आहे त्याच्याविषयी आम्ही सगळे इथं जमा झालेलो आहोत। तर हा जो उपक्रम आहे हा स्वामी समर्थ मंडळातर्फे झालेला आहे। या आठवडी बाजाराचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये शेतकऱ्याचा जो माल आहे तो डायरेक्टली तुमच्या दारात येतो, त्याच्यावर कुठलंही केमिकल नाही आहे किंवा कुठलं मिलावट नाही आहे। याच्यात एक बेनिफिट आहे की जे ग्राहक आहे त्यांना तो माल एकदम प्रत्येक शेतकऱ्याचा माल तो चांगल्या क्वालिटीमध्ये मिळणार आहे आणि शेतकऱ्याचा हा फायदा आहे की त्यांना तो डिरेक्टली ग्राहकांच्या घरी जाणार। याच्यात मध्ये जो मीडिएटर असतो त्याचं ते जे इन्कम असतं त्याच्यातून या भावाचा किंमत वाढत असते मालाची, ते सगळं वजा होऊन हा डिरेक्टली शेतकऱ्यांचा संवाद ग्राहकाशी होणार, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। आणि जे सुरू झालेलं आहे ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुरू झाले। हा खूप मोठा योग आहे आणि याच्यात महिला खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेतकऱ्यांना हा बाजार मिळतोय, त्यामुळं याबाबत आम्ही खूप समाधानी आहे। उल्कानगरीचे एक नागरिक म्हणून मी या आठवडी बाजाराला संपूर्ण सहकार्य आमच्याकडून मिळणार आहे आणि आम्ही संपूर्ण उल्कानगरीवासी याच्यासाठी खूप समाधानी आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या सौजन्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत म्हणजे दररोज वेगळ्या ठिकाणी आपण असे 6-7 ठिकाणी आपलं प्रयोजन आहे की ज्यामध्ये शेतकरी टू ग्राहक डायरेक्ट माल आपण शेतकऱ्यांचा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। याद्वारे म्हणजे ह्यामध्ये शेतकऱ्यांचा पण लाभ होणार आहे, कारण की त्यांचा बऱ्याच वेळेस मालाला जेवढा पाहिजे तेवढा उठाव मिळत नाही आणि किंमत मिळत नाही, तसेच ग्राहकांना तेवढा पैसा देऊन तो ताजा माल पण मिळत नाही। त्या सर्व गोष्टींचा विचार करता श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन संघटनेतर्फे जो हा एक चांगला कार्यक्रम विविध शहरामध्ये राबवला जात होता, पुण्यामध्ये मुंबईमध्ये, तोच आज आपल्या शहरामध्ये आपण राबवत आहोत। याबद्दल खरंच खूप आनंद होत आहे आणि सर्वांचं ग्राहकांचं, नागरिकांचं, शेतकऱ्यांचं सर्वांचं मी याद्वारे अभिनंदन करते आणि आयुक्तांतर्फे पण सर्व ग्राहकांना आवाहन करते की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी आपापला फायदा करून घ्यावा। आज खरंच कौतुकास्पद गोष्ट ही आहे की या स्वामी समर्थ कंपनीतर्फे यांनी इतकं पाठपुरावा केला आणि सर्व नागरिकांना ह्याचा लाभ घेता यावा यासाठी खूप चांगले पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की जे विविध ठिकाणी अजूनही आज आपण इथे माननीय भुमरे साहेब यांच्या हस्ते, खासदार महोदय यांच्या हस्ते किवनसरा पार्कमध्ये आपण इथे उद्घाटन केलं आहे उल्कानगरीमध्ये, तसेच विविध ठिकाणी मान्यवरांतर्फे उद्घाटन होणार आहे। त्याचा सर्व नागरिकांनी आणि सर्वांनी लाभ घ्यावा हे मी आवाहन करते। मी उपायुक्त अपर्णा थेटे, महानगरपालिका। राम पवार मागील 13 वर्षापासून हा स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पुणे आणि मुंबईमध्ये हा अशा स्वरूपाचा सुनियोजित आठवडी बाजार भरत होता आणि स्वामी समर्थ कंपनीला जेव्हा शासनानं साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, ठाणे असेल, नाशिक असेल या ठिकाणी नव्यानं असे सुनियोजित आणि वेगळे आठवडी बाजार भरवण्याची गरज आहे, ज्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल। त्यासाठी स्वामी समर्थला जेव्हा साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा आम्ही पहिलं त्यांना भेटलो की आपल्याला संभाजीनगरमध्ये अशा स्वरूपाचे बाजार आपल्याला उभे करायचे ते आणि त्याची सुरुवात ही पहिली सुरुवात आहे। आपले आयुक्त माननीय जी श्रीकांत सर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, अपर्णा थेटे मॅडम, उपायुक्त मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। इथल्या जे लोकलचे सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक, आजी नगरसेवक सगळ्यांनी आम्हाला, मग दिलीप थोरात साहेब असतील किंवा सगळेच, सुरेंद्र कुलकर्णी सर असतील, निळकंठ साहेब असतील, या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि हा बाजार त्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज हा बाजार इथं उभा राहू शकलेला आहे। आणि इथल्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की शेतकरी आपला खूप दुरून येतोय, त्याला सहकार्य करावं। आज बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांचा माल संपलेला आहे, आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा। त्याच्यामुळं ग्राहकांची गैरसोय झालेली आहे आज, परंतु पुढच्या वेळी आम्ही पुढच्या शुक्रवारी जेव्हा इथं येऊ शेतकऱ्यांना घेऊन तेव्हा जास्तीचा माल इथं आणू, कोणाची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। सर, याचे संचालक बॉडी कोण कोण आहे? या संचालक बॉडीमध्ये नरेंद्र पवार आहेत आणि त्यांची 5 लोकांची टीम आहे आणि मी पण आहे। त्याच माध्यमातून इथला सगळा बाजार आता संचलित